मुंबईतल्या गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीनं जुलै महिन्यामध्ये अटक केली होती आणि संजय राऊत यांच्यावरती ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात या प्रकरणातील सर्व 5ही आरोपींवरती आरोप निश्चित करण्यात येणार आहेत। 24 जानेवारी रोजी संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्यावरती होणाऱ्या आरोप निश्चितीवेळी सत्र न्यायालयामध्ये सर्व आरोपी हजर राहणार आहेत आणि या प्रकरणामध्ये 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये जामीन मिळाला होता। थेट जाऊयात, मुख्यमंत्री बोलतायत तिथे। खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे मागच्याच आठवड्यात मकर संक्रांत झालेली आहे, त्यामुळे सगळ्यांनी गोड गोड बोलायचं आहे आणि मी देखील नुकताच दावोसला देखील जाऊन आलो। पवार साहेब अनुभवी आहेत, त्यांना माहीत आहे कोणी काही म्हटलं तरी सुद्धा आपल्या राज्यासाठी मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी एमओयू झालेत आणि त्याचं एक्झिक्युशन देखील होईल, अंमलबजावणी देखील होईल। शेवटी हे सर्व आपल्या राज्यातल्या विविध भागांमध्ये हे सगळे उद्योग येणार आहेत, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य नक्कीच अपेक्षित आहे। पवार साहेब नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात। ते एक अनुभवी नेते आहेत, ज्यांनी गेले अनेक वर्ष या राज्यात आणि देशामध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या। त्यांचं योगदान देखील फार मोठं आहे आणि म्हणून कुठला माणूस सत्तेवर बसलाय हे न पाहता या राज्यामध्ये राज्याच्या हितासाठी, राज्याच्या भल्यासाठी आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना मदत होण्यासाठी ते नेहमी मार्गदर्शन करतात। मला देखील ते जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा फोन करतात, सूचनाही करतात, मार्गदर्शनही करतात। मी त्यांचा मनापासून आभारी आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही। आणि म्हणून आज ज्यांनी ज्यांनी उच्चांकी ऊस उत्पादन घेतलेले शेतकरी, उच्चांकी उत्पादन कौशल्य दाखवलेले साखर कारखाने, कार्यक्षम कर्मचारी, साखरेचा उत्कृष्ट उतारा याबद्दल ज्यांचा सन्मान या ठिकाणी आज होणार आहे, या सर्वांच्याच प्रयत्नातून साखरेचं हे विशाल असं साम्राज्य आज राज्यात उभं आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या पुरस्कारांना देखील मोठं महत्त्व आहे। खरं म्हणजे एखादा माणूस जेव्हा चांगलं काम करतो, संस्था चांगली काम करते आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना फायदा होतो, अशा लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यानंतर आणखी चांगलं काम करू लागतात, त्यांची जबाबदारी आणखी वाढते आणि इतरही त्यांची प्रेरणा घेतात आणि स्फूर्ती घेतात आणि आणखी लोक चांगलं काम करू लागतात। प्रत्येकामध्ये एक स्पर्धा निर्माण होते, आपणही चांगलं काम केलं पाहिजे आणि त्यामुळे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते। नक्की समाजालाच पर्यायी त्याला फायदा होत असतो आणि म्हणून या पुरस्कारांना मी मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे। कृषी उत्पन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगात खरं म्हणजे वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगाचा नंबर लागतो। देशाच्या विकासामध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागाच्या विकासात या उद्योगांचं मोठं योगदान आहे। संशोधन समृद्धी हे आपल्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे। संशोधन, विकास तसेच प्रशिक्षण व विस्तार हीच आपल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। ऊस उत्पादनापासून साखर निर्मितीच्या तंत्रापर्यंत विविध टप्प्यांवर आधुनिकीकरण कसं करता येईल याबाबतच्या संशोधनाचं अत्यंत महत्त्वाचं काम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सातत्याने करते। त्यामुळे मी पुन्हा एकदा या संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देखील देतो। विशेष करून जालन्याला देखील संस्थेने विविध ऊसाची बेने निर्माण केली, त्याचा मराठवाडा आणि खानदेशातल्या शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होतोय। विदर्भात देखील आता केंद्र उभारण्यात येणार आहे। अंबोली येथे अवर्षणग्रस्त परिस्थितीत टिकणारी जात संस्थेने विकसित केली। असे नवीन नवीन प्रयोग ही संस्था करते आहे आणि आज आपण पाहतोय
चालू गळीत हंगामामध्ये 508.62 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं आणि 47.77 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालंय. खरं म्हणजे ही मोठी बाब आहे आणि खऱ्या अर्थाने जगामध्ये आपल्या महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची अभिनंदनाची बाब आहे. भारत आणि ब्राझील आणि महाराष्ट्र. आणि या आजच्या या पुरस्कारांपैकी देखील 21 पुरस्कार, या राष्ट्रीय पुरस्कारांपैकी 21 पुरस्कारांपैकी 9 पुरस्कार आपल्या या महाराष्ट्राला मिळालेत. त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यामुळे राज्यामध्ये गेल्या वर्षी 137.20 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन आणि 12.6 लाख मेट्रिक टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी झालेला आहे. खरं म्हणजे साखरेचा वापर आणि त्यानंतर इथेनॉलचा वापर हे देखील आपल्या साखर कारखान्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि मग देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी इंधनामध्ये 10% इथेनॉलचा समावेश करण्याची परवानगी दिली. ती आणखी वाढते. मला परवा भेटले होते, ते म्हणाले हे वाढत जाईल आणि 100% इथेनॉलचा वापर करणारी वाहनं देखील निर्माण होतील. खरं म्हणजे हे यामुळे आपल्या साखर कारखान्यांना एक प्रकारची नवसंजीवनी मिळती आहे. महाराष्ट्रामध्ये 106 साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे आणि चालू हंगामात देखील मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मिती व्हायला पाहिजे. ऊसाचं वाढतं क्षेत्र, वाढतं उत्पादन, गाळपाशिवाय राहणारा ऊस अशी अनेक आव्हानं साखर कारखान्यांसमोर आहेत, या उद्योगासमोर नक्कीच आहेत. आणि म्हणून सहकार क्षेत्रात ज्यांचा शब्द मगाशी म्हटल्याप्रमाणे